नामदेवरायांचं आहे. आपण जे पाहतो ते सर्वच खरं आहे असं नाही. आपण जे पाहतो आणि जे वाचतो ते सर्वच काही यथार्थ असतं असं नाही. काहींचं लेखन एक कूट भूमीतलं असतं, भूमिकेतलं असतं. काहींचे शब्द कूट असतात. आपण म्हणत असतो ना की भारताची कूटनीती काम करून गेली. ज्याला अक्कल नाही तो सुद्धा म्हणतो कूटनीती पाहिजेच. अरे कूटनीती म्हणजे काय? कूट म्हणजे कोड आहे. जे कोड ठळक लोकांना कळतं, बाकी त्या कोड्याला कोणी सोडवू शकत नाही, त्याला म्हणावं कूट. संत वाङ्मयामध्ये असे कूट अभंग स्पेशल आहेत की ते वाचून सुद्धा कळत नाही आणि ते कळतात सद्गुरूंच्या कृपेने. ज्ञानदेव माने जानी जे पूर्ण, ज्ञानदेव माने जानी जे पूर्ण, ज्ञानदेव माने जानी जे पूर्ण, ज्ञानदेव माने परमात्मा ज्यांच्या वाणीतनं जी गीता माता प्रकट झाली ती 18 अध्यायांचीच आहे. किती? पण ती गीता माता हिंदू धर्मात जन्माला येऊन किती लोकांना कळली? अजून तर या गिरड गावामध्ये तर असेल 90% माता दादा आप्पा असतील की त्यांनी अजून गीता ग्रंथ पाहिला सुद्धा नसेल. भगवान आणि भगवान श्रीकृष्णांची ती सुंदर कन्या आहे. कोण? आणि देवी पार्वती मातेचं जसं नित्य नूतन स्वरूप आहे तसं ते गीता तत्व आहे. या गीतार्थाची थोरी स्वय शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आणि भगवान शंकर सांगतात, हे देवी जसं तुझं नित्य नूतन स्वरूप आहे ना तसं हे गीता तत्व. देवे जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. पण कोण वाचतं? जर तुम्हाला गीता समजली असते आणि गीता जर तुम्ही वाचली असते ना तर बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अत्याचार होतोय तो तुम्ही सहनच केला नसता. पण तुम्ही मी गीता वाचतच नाही. मी मगाशी बोलून गेलो आमच्या टीकेकरांना, आतापर्यंत लोक राजकीय क्षेत्रामध्ये जातीवादात वाटले गेले होते, पण वर्तमानात तर संप्रदायात सुद्धा वाटले चाललेत. म्हणून याच्या पलीकडे आपण गेल्याशिवाय परमार्थ आणि समाज जुळू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. कोणाच्या दबावाने जीवन जगू नये. पहिली गोष्ट गीता शिकवते. कोणाच्या दबावाने जीवन जगू नका हे पहिलं शिकवते गीता. दुसरं गीता शिकवते, अरे कर्म भिरू राहू नको, आळशी बनू नको, प्रमादी बनू नको, उत्साही राहा. तुझ्या जीवनामध्ये तू जे निवडलेलं फळ आहे ते तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त कर्तृत्वाचा अभिमान करू नको आणि कर्मफळाची अपेक्षा ठेवू नको, म्हणजेच तुझं जीवन कल्याणमय होईल. विठ्ठला विठ्ठला. म्हणून कोण आहेत? हे जे जग दिसतंय संतांच्या दृष्टीने नाहीये. हे जे जग दिसतंय संतांच्या दृष्टीने नाहीये. मग जग नाहीये का? बरं का रोहित, हे जग नाहीये का? पण संतांच्या दृष्टीने आणि परमात्म्याच्या दृष्टीने तर नाहीच आहे. भगवंताच्या दृष्टीने आहे, पण ती एक सत्ता आहे. 3 सत्ता आहेत. एक व्यावहारिक सत्ता आहे, दुसरी प्रातिभासिक सत्ता आहे
आणि तिसरी पारमार्थिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्तेने जर जगताला पाहिलं तर थोडं आहे, पण प्रातिभासिक सत्तेला जर संतांच्या दृष्टीने पाहिलं तर जगच नाहीये. म्हणून हे जग नाहीये. मग जग नाहीये का? जग नाहीये असं जर संतांनी सांगितलं तर तुम्ही मी संतांना वेड्यात काढू. पण संत म्हणतात आमच्यासाठी जग नाहीये, पण देव झाले देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, अवघे जन. वेदांत दर्शन सांगतात कारण परमात्मा आहे आणि जग आद्यस्त आहे. कार्य जग काय कार्य आपल्याला क्लिष्ट विषय घ्यायला नाहीये, परंतु आपण तो एक विषय जी प्रारंभिक भूमिका असावी ती मानतोय. तसं या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्व अवतार श्री संत नामदेवराय विपरीत सांगतायत, पण ते घडल्याशिवाय खरा परमार्थ नाही. नाहीतर कितीतरी कीर्तनकार तेच सांगत असतात, मायबापाची सेवा करा. काय सांगतात? तुम्ही ब्राह्मण देवता आहेत का शिक्षक देवता आहेत? हा, कारण शिक्षक आणि ब्राह्मण असेच बसतात. शिक्षक, कारण जो उच्च शिक्षित असतो त्याच्या बसण्याच्या क्वालिटीमध्ये सुद्धा समजतो. आणि ते कीर्तन ऐकायला बसतच नाही, ते कीर्तनकाराची परीक्षा घेण्यासाठीच बसलेले असतात. आणि ते मला तरी वाटतं कीर्तन झाल्यावर दोन शब्द बोलायला आता महाराज येत असतील, पण तेच बोलत असतील आधी असं मला वाटतं. आता नाही बोलत मी दुसरं तुमच्याविषयी. मला ऑब्झर्वेशन करायची सवय. विनकरी बाबा, करणं महत्वाचं आहे का करणं महत्वाचं आहे? त्याच म्हणून मला काय बी विचारशात मी म्हणा तारच वाचू. आणि त्या बी तिन्ही स्वरमाने लागलेत त्या. करणं महत्वाचं, पण करतो कधी? जेव्हा कळतं. काही लोक महाराज काही कीर्तनकार इतके बेकार आहेत तुमच्याकडचे नाही सांगत, ते थोडस डिलीट करून टाकायचं बरं हा विषय. मायबाप कीर्तनात सांगतात पण मायबापाला वागत नाही. तुमच्या घराचा आदर्श 28 गावांमध्ये, माझे स्वप्नील बुवा सांगत होते 28 गावांमध्ये ह्या परिवारासारखा गोड परिवार कुठं सापडणार नाही. किती तुम्हाला धागाद्वारा आहे म्हणून इथला खुश नका व्हावा तुम्ही. खरंय, वास्तविक आहे. त्या घरातल्या 2 सुनांना मी असा संवाद करताना पाहिलं. महाराज गावाचं नाव दळवेल आहे, माहेर. ते कोणतं माहेर? दळवेल. कधी कधी आईराणी बोलणारा ग्राम्य माणूस दौडेल असं म्हणतो महाराज. काय दौडेल नाहीत का तुम्ही? पण तरी दळवेल ह्या गावाचं नाव आहे त्या पोरींचं माहेर. आणि लहान्या भावाने मोठ्या भावाच्या संदर्भात आमच्या सारख्यांना सांगावं की मी भाग्यवान आहे की मला रामासारखा भाऊ भेटलाय. मी तर म्हणेल रामायण हे व्यासपीठावरचा ग्रंथच नाहीये, रामायण हा घराघरातला ग्रंथ आहे. आणि हा मी तेव्हाच माझ्या मुखावाटे सहज नैसर्गिकपणे आलं. मला कलियुगामध्ये त्रेतायुगाचं दर्शन या घरात झालं. फक्त त्या आमनी जात माई नाही राहणार, एवढा फरक. तुम्हाला यावं लागेल आमनी जात. हा हा त्याची म्हणू नका काय आका पालणार महाराज. मायबाप सांगणं सोपं आहे बरं का सचिन. मायबाप सांगणं सोपं आहे. असे गाणे गातात, उरामंदी माया त्याची काळ्या मेघावानी दाखवेना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामंदी हसू जरी कणावा कला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची थापर,
लई अवघड आय गड्या उमगाया बापर. कीर्तनकार सांगतो लोक रडतात र, पण ऐकणारा बी बाप ना ऐकत नाही. टाळे वाजवणं म्हणजे हा अनुभव आहे खरं का नाही. बाप कीर्तनात सांगतात खरे खरे. आणि काय मायेच्या बाबतीत आईच्या बाबतीत किती गोड सांगितलं जातं. शंकराचार्यांचा एक शंकराचार्यांचा भाव आहे फार गोड आहे. जगदंबेच्या समोर बोलतायत. पृथ्व्याम पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरला परम तेषां मध्ये विरल तरलो अहम तव सुते मदीयोयम त्याग समुचित मिदम नो तव शिवे कुपुत्र जायते क्वचिदपि कुमाता न भवति. कसं बोलतात.